नमस्कार, मी नागेश शरणागत आज विषय घेऊन आलो आहे। जीवनात चालण्याकरिता ग्रस्ती उंच आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत आणि त्या 5 नियमापैकी तिसऱ्या नियमावर आज बोलतोय, अनेक वाईट व्यसन बंद करणे। तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला स्किप करू नये, बंद करू नये आणि जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की शेअर करावं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावं आणि कमेंटमध्ये नोंदवावं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। अनेक वाईट व्यसन जीवनात चालण्याकरिता ग्रस्ती उंच आणण्याकरिता मानवी जीवनाचे अनेक उद्देश सफल करण्याकरिता बाबांनी 5 नियम दिले आहेत। त्यापैकी तिसरा नियम आहे अनेक वाईट व्यसन बंद करणे। आता अनेक वाईट व्यसन बंद करण्यामध्ये दारू, टॉनिक, तर जे दारू आहे या दारूमुळे माणसाची ग्रस्ती मागे येतो आणि टीबी कॅन्सरने मरणारा माणूस हा एकटा मरतो, बाकीच्या बिमारीने मरणारा माणूस हा एकटा मरतो, पर दारूमुळे हा माणूस तर मरतोच मरतो, पर आपल्याबरोबर संपूर्ण परिवाराला घेऊन मरतो। दारूच्या नशेमुळे माणूस पत्नीला काय बोलतो, मुलांना काय बोलतो, पत्नीला मारझोड करतो, मुलांना मारझोड करतो आणि दारूच्या तालात काय नाही करत हा सांगता येत नाही। टॉनिक आहे, टॉनिक काही कसं टॉनिक आहेत की ज्याच्यामध्ये काही टॉनिक म्हणजे बियर आली, असे काही आहेत जे नशेली वस्तू आहे। त्याच्यापासून गांजा आला, गांजाने सुद्धा माणसा शरीर कमजोर होतो आणि दारू, टॉनिक, सट्टा। आता सट्टा जो आहे, सट्टा तुम्ही विचार करा, सट्टा लावणारा दारू पिणारा कधी वरती नाही आला, दारू पिणारा कधी वरती नाही आला, दारू विकणारा वरती आला, दारू पिणारा कधीच वरती नाही आला, गांजा पिणारा कधी वर नाही आला, गांजा पिणारा कधी वर नाही आला, म्हणजे त्याची ग्रस्ती उंच नाही आली। गांजा विकणाऱ्याची ग्रस्ती उंच आली, दारू विकणाऱ्याची ग्रस्ती उंच आली, पिणाऱ्याची नाही। त्याच प्रकारे जो सट्टा आहे, त्याच प्रकारे सट्टा आहे, सट्ट्यामध्ये भी तोच प्रकार आहे की आपण जेव्हा सट्टा लावतो, लाखामध्ये असा एखादाच असेल की ज्याची सट्ट्यामुळे जिंदगी बनली असेल, नाहीतर लावणाऱ्याची कधी जिंदगी बनली नाही, पण जो सट्टा घेणारा आहे, खाणारा आहे, पट्टी घेणारा आहे, खाणारा आहे, त्याची जिंदगी बनली। सट्ट्यामध्ये कसं असते आणि सट्ट्याचा पैसा ज्याला मिळाला असेल तोही का गॅरंटी की त्याचा प्रपंच सुखी असेल म्हणून? मला नाही वाटत त्याचा प्रपंच सुखी असेल, कारण त्याचा मागाचं कारण असं आहे, आपण जेव्हा सट्टा लावतो तर बघा, सट्टा लावणारा यासाठी वरती येत म्हणजे समोर येत नाही, त्याची ग्रस्ती उंचावत नाही। एक आकडा आपला असते आणि 99 घर त्याचे असतात, एक आकडा आपला असते, 99 घर त्याचे असतात आणि मग सांगा, एक घरवाला समोर राहील की 99 घरवाला समोर राहील? 99 घरवाला समोर राहील। मग आता अचानक आपला एक घर फसला तर तो 99 घरवाला पैसे कुठचे देते? आपल्या जोडून देते का? नाही, तर त्या 99 घरचे पैसे या सट्ट्यावाल्याला देते आणि या सट्ट्यावाल्याला हा खुश होते, पण त्या पैशामध्ये 99 घरच्या बददुआ, 99 घरचे दुःख याच्यावर येतात आणि म्हणून सट्टा मग आली, सट्टा, दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, सट्टा, जुव्यामध्ये तसंच आहे। जुव्यामध्ये 4, 6, 8, 10 लोक बसतो आपण, त्या 8-10 मधून 2 लोक जिंकतात, स्वतः खेळतो तर 2 लोक जिंकतात आणि 6 लोक हारतात, तर त्या 6 लोकांचं घरचं दुःख त्या 2 लोकांच्या। कधी जुवे खेळणेवाले किती वरती आले, क्लब जो भरवतो, जो खेळत नाही क्लब भरवतो तो वरती आला। दारू, टॉनिक, सट्टा, जुवा। लॉटरी बी तसाच आहे, लॉटरीचे हजारो नंबर आहेत आणि लागतो किती? 1, 2, 3। तसाच ज्याच्या घरी 3 वाल्याच्या घरी लागली बिन तर तसाच आहे की लॉटरीच्या भरोश्यावर माझी जिंदगी झाली असं म्हणणारा कोणी आहे का? नाही। दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॉटरी, आता पटाची होड, विशेषतः पटाची होड। आता कितीतरी शेवकांना वाटतोय, पटामध्ये जेव्हा जोडी खेळायला म्हणजे पट भरतो, त्या पटामध्ये आमचे सेवक बांधव बहुत जातात, यांना असं वाटतोय की त्या पटामध्ये आम्ही होड नाही लावलं तरी चालेल, पण जोडी खेदू शकतो। हे काही सेवकांची मनस्थिती आहे, जोडी खेदू शकतो। पण तुम्हाला थोडंसं वाटत नाही का
की पटाची होड आणि इकडे कोंबड्याची काती. पटाची होड, कोंबड्याची काती. आता इकडे पटाची होड बंद आहे आणि इकडे कोंबड्याची काती म्हटलं आहे, म्हणून ज्यांनी पटाची होड लावता येईल. पटाची होड लावता येत नाही, जोडी खेचता येते, आणि इकडे कोंबड्याची काती बांधता नाही येत, इकडे होड लावता येते नाही. पटामध्ये 2 सजीव आत्म्याला खेदल्या जातो आणि त्यामध्ये सुद्धा हार जीत तुम्ही सेकंदात जरी आता खेदत असाल, पण सरते शेवटी कट फायनलमध्ये तुमची हारजीत होते आणि तुमच्या जोडीवर होड लावल्या जाते. तुमच्या जोडीवर होड लावला म्हणजे तुम्ही होड लावला असं होते. कोंबड्याचे कातीचा प्रकार, इकडे काती बांधायची नाही, होड लावायची का नाही. तर यामुळे काय होते की दुसऱ्याचा घरचा एक जिंकतो एक हारतो, तर त्या दुसऱ्याचा घरचा पिढा त्याच्यासोबत येतो, त्याचा परिवार दुःखी होतो. त्या दिवशी दारू, सट्टा, जुवा, लॅटरी, पटाजूळ, कोंबड्याची काती. मग आलं चोरी करणे. चोरी तुम्ही 100दा करा, चोरी तुम्ही 100दा करा, पण एक ना एक दिवस पकडल्या जाईल. चोरी करणे, खोटे बोलणे, तुम्ही खोटे बोला ना, 100 खोटे बोला, 100 खोटे बोलायला काही लागत नाही. पण खोटा बोलला, आज जर मी खोटा बोललो, त्या खोट्याला लपवण्यासाठी मला 100 खोटे बोलावं लागेल आणि त्या 100 खोट्याला लपवण्यासाठी खोटं बोलावं लागेल. आणि जेव्हा आपल्याला 1000 खोटं बोलण्याची वेळ आली तर खोटं कधी लपत नाही, खोटं कधीच लपत नाही. आणि म्हणून बाबांनी या सर्व गोष्टीचा जुळवाजुळी केला. दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी, पटाचूळ, कोंबड्याची काती, चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे. राग हा माणसाचा परमशत्रू आहे आणि या रागामध्ये माणूस काय करू शकतो, काय नाही, याचा काही भान नाही. माणसाचा जर सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तर राग. आणि म्हणून बाबांनी रागाचा पाणी करायला सांगितलं आहे, राग आणणे बंद करणे. आणि त्यानंतर विशेष असा आला आहे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये हा मुख्य विषय आहे. तर असं का बोलले असतील, याचं मागचं काही कारण असेल. कारण जर माणूस हा बाहेर जेव्हा कामाला जातो आणि बाहेर कामाला गेल्याच्या नंतर बाहेर घुमून येतो घरी, माणसाच्या डोक्यावर खूप ताण असतो. आणि म्हणून कोणत्याही घरातल्या स्त्रीने, कोणतीही असो, कुणाच्याच घरची स्त्री असेल, त्यांनी येताबरोबर पतिदेवाच्या मागे किटकिट करू नये. आणि किटकिट केलं तर पतिदेवाला राग येतो आणि राग आला की त्याने 2 शब्द बोलला की पत्नी 4 शब्द बोलते आणि तिने 4 शब्द बोलला की माणसाला राग येतो. माणसाला राग आला की दिद्दनादन अपशब्द निघतात, मारझोडही होते, मारपीटही होते. त्याच्याने घरामध्ये आपल्या एकदम सरी राहू केतू पुरा कली घुसून जातो. तर स्त्रियांनी सांभाळून बोलायला पाहिजे, मुलांना हवे सांभाळून बोलायला पाहिजे. आता स्त्रियांनी सांभाळून बोलायला पाहिजे मग पुरुषांनी बोलायला पाहिजे का, तो पण नाही आहे. पुरुषांनी सुद्धा सांभाळून घरामध्ये बोलायला पाहिजे. आपल्याला जो बाबांनी दिला आहे सत्य, मर्यादा, प्रेम, सत्य बोलणे, मर्यादा पडी प्रेमाने वागणे, असं त्या घरामधलं वातावरण पाहिजे. स्त्रिया मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. आणि मग त्याच्यामध्ये मेन टप्पा आला आहे, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे. एक शब्द जास्तचा लावत आहेत आता आजकाल, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही वाईट व्यसन नाही आहे. सेवक बांधवांनो, मुख्य टप्प्यावर तर आता आपण आलो. याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही व्यसन बंद करणे आहे. वाईट व्यसन तर वरतीच लिहिले आहेत, ती वाईट व्यसन आपल्याला बंद करायला सांगितलं. पण त्या सर्व गोष्टी बंद करून स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, पुरुषाने स्त्रीला आणि मुलांना वाईट शब्दात बोलू नये. या व्यतिरिक्त याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणते व्यसन बंद करणे. आणि यामध्ये येतात बिडी, सिगरेट, खर्रा, गुटखा, पान, टी व्ही, मोबाईल, गाडी इत्यादी इत्यादी. ज्या वस्तूपासून जर तुमचा खर्ऱ्यापासून तुमच्या शरीरावर इफेक्ट पडत असेल तर खर्रा बंद, सिगरेटपासून पडत असेल सिगरेट बंद, बिडीपासून पडत असेल बिडी बंद, पानपासून पडत असेल पान बंद, चायपासून पडत असेल चाय बंद, टी व्हीपासून जर तुमच्या घरामध्ये कलकल मांज असेल म्हणजे काही असेल टी व्ही बंद, मोबाईलपासून जर तुमच्या डोळ्यावर तुमच्या शरीरावर इफेक्ट पडत असेल तर मोबाईल बंद. अशा बहुतशा गोष्टी आहेत का ज्या गोष्टी आपल्याला ज्याच्यापासून आपला मानवी जीवन खाली येते त्या गोष्टी बाबांनी आपल्याला बंद करायला सांगितलं आहे. आणि ज्या दिवशी आपण ह्या विशेष गोष्टीकडे लक्ष देऊ, आपण
आज विचार करा. मी आता तुम्हाला सांगतो, माझ्याच घरी 3-3 मोबाईल आहेत आणि 3-3 मोबाईलचा रिचार्ज करायला किती महागात पडते. आणि त्या 3 मोबाईलमुळे 3-3 मोबाईलचा रिचार्ज करण्यामध्ये माझी ग्रस्ती मागं नाही आहेत का. एका मोबाईलला जर मी 300-350 रुपयाचा रिचार्ज करतो, 900 तर 80 रुपये गेले. आणि त्यामधून 2 मोबाईल किंवा एकच मोबाईल असला असता तर 350 मध्ये माझं काम झालं असतं आणि दुसरे 700 रुपये माझ्या कामात आले असते. साहजिक आहे. पण आज फॅशन गोष्ट आली. दुसरी गोष्ट अशी की मोबाईल नेहमी मोबाईल पाहून नेहमी मोबाईल पाहून तर आपल्या डोळ्यावर इफेक्ट पडतो, आपल्या शरीरावर इफेक्ट पडतो. मोबाईल असो, टी व्ही असो, ज्या गोष्टीपासून, हा उदाहरण मोबाईलचंच दिलं मी, पण ज्या गोष्टीपासून आपलं अमानवी जीवन खाली येत असेल त्या गोष्टी बाबांनी आपल्याला बंद करायला सांगितलं आहे. ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. जर एका विषयावर बोलायला गेला तर याचमध्ये 2-2, 3-3, 4-4 मिनिटाचा एक टॉपिक झाला असता आणि व्हिडिओ बहुत मोठा झाला असता. म्हणून मी तुम्हाला थोडा समजवण्याचा प्रयत्न केलो. बाकीचा तुम्ही सुद्धा समजून घ्या. आणि मी जे बोललो आहे हा खरं आहे की खोटा आहे याचा तुम्ही चिंतन मनन करा. या गोष्टीचा तुम्ही चिंतन मनन करा आणि यावर काहीतरी सुधारणा आपण सर्व मिळून करू. स्वतः आपापल्या जीवनाच्या फायद्यासाठी या गोष्टीचा पालन करू ही अपेक्षा बाळगतो आणि आपल्या शब्दांना विराम देतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून मला कळवा एवढीच अपेक्षा बाळगतो. आणि आपण सर्वांना माझा नमस्कार.